ए नीट बस ना, नीट बस. तर आज या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध पैलवान श्री रणविजय गायकवाड हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच आपल्या गावच्या उद्धारकर्त्या, थोर समाजसेविका, गावच्या तारणहार आपल्या वहिनी साहेब सौ नंदिता गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द आम्हाला सुचवावेत. काय मग आज लई सारखं की एक माणूस भारी दिसायला नवर अनादा. नमस्कार. नमस्कार. ज्यांना ज्यांना आज बक्षीस मिळालं आणि ज्यांना ज्यांना नाही मिळालं त्या समद्यांना माझ्या शुभेच्छा. आणि तुम्हा समद्यांना मला काहीतरी सांगायचंय. काय सांगणार आहेस राणादा? अरे सांग की लवकर. अहो बोला राणा भाऊजी, तुमचं भाषण ऐकायचं म्हणते ती समधी. काय झालं राणा भाऊजी? वहिनी लई कोड्यात पडलोय बघा. एक तर ते 5 स्टार का 10 स्टार यातलं काय कळत नाही आपल्याला. नाही पण असं 5 स्टार 10 स्टार मध्ये जेवायला जायचं खूळ कुठं आलं तुमच्या डोक्यात? मला कुठं जायचंय? अंजलीबाईंनी बोलवले म्हणून जावं लागतंय. हे असं असतंय बघा. अहो हे शहराकडल्या लोकांना असलं काय बाय खूळ असतंय. नाही आधी भपकेबाजपणा दावायचा आणि पैशाची उधळपट्टी करायची. पण राणा भाऊजी आम्ही तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, तुम्ही काय असल्या नादाला लागू नकासा. नाही नाही अहो अंजलीबाईंच्या डोसक्यात तसं काय नव्हतं. ते त्यांचं पाहुणं कल्पेश पाहुणं ऐकायलाच तयार नाहीत. म्हणलं जेवायला जायचं म्हणून. कल्पेश बी हाय काय तुमचं संगत? होय त्यांचा काय ते हा बिझनेस लई चांगला झाला ना व म्हणून ते पार्टी देणार आहेत. असंय वय? आव मग चांगलंच आहे की राणा भाऊजी. उलट आम्ही तर म्हणतो तुम्ही जाया पाहिजे.
अहो कसं आहे, हे शहराकडल्या लोकांची रीतच असते बघा पार्टी करायची. त्या निमित्तानं 4 चांगल्या ओळखी होत्या, जगात काय चाललंय ते बी कळतंय. तुम्ही तुमचा अडाणीपणा उगा दावू नका हा. नाही कसं आहे, ते कल्पेश पाहुणं मुंबईकडचं आहे, त्यांना समजा माहिती आहे, त्यांना सवय असल्या गोष्टींची. पण तुम्ही बी जरा असं सराईतपणा शहरीपणा दावा. कसं आहे राणा भाऊजी, आता आपल्या घराण्याची आपल्या गावची इज्जत फक्त तुमच्या हातात आहे बघा. आणि हे समजा जाऊ देत, समजात महत्वाचं म्हणजे अंजलीबाईं पुढं तुमचं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. असे वय म्हणून तर आलोय तुमच्याकडे. तिकडे जायचं म्हणजे कसं हाय पाय दिसला पाहिजे ना. पण वहिनी मला कायच कळत नाही. तुम्ही सांगा की मी यातलं काय घालू. द्या. नग नग नाही राणा भाऊजी, यातली कुठलीच कापडं चालायची नाहीत की. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं म्हणजे तिकडं शोभत्याल अशी चकचकीत कापडं पाहिजेत. इंग्लिश वाटलं पाहिजे बघा एकदम. नाहीतर त्यो कल्पेश पाहुणाच तुमच्या समोर समदा भाव खाऊन जायचा. राणा भाऊजी, अहो तुम्ही कशा पायी टेन्शन घेतासा. आम्ही हावत ना ग. चंदे, हा त्या दिवशी मापाला घेतलेला राणा भाऊजींचा शर्ट कुठे ठेवलाय? हाय की, ठेवलाय की कपाटात. राणा भाऊजी फक्त अर्धा तास द्या आम्हाला, आम्ही तुमच्याशी कडक तयारी करून ठेवतो की नाही, तुम्ही नुसतं बघतच बसाल. तर तुम्ही एक काम करा, हातपाय धुवून घ्या, आम्ही तुमच्या तयारीचं बघतो. ते फक्त लय झँग पँग दिसायला नको, म्हणजे सोबत असं करून दे. राणा भाऊजी आता आमच्यावर जिम्मेदारी दिली आणि हवं, विश्वास हाय ना हवं तुमचा आमच्यावर, मग आम्ही सांगतोय तसं करा. आणि बाय मुलतानी मातीनं जरा तोंड बी धुवा. चंदे जा जरा राणा भाऊजींसाठी मुलतानी माती काढून ठेव, आणि 2 चमचे, 2 काय चांगली 4 चमचे हळद बी टाकत्यात. हा नाही नको, अहो असलं काय लावत नाही मी. लावा राणा भाऊजी. अहो 5 स्टार हॉटेलमध्ये तुमचा चेहरा बी जरा उजळला पाहिजे का नाही. चंदे राणा तुम्ही व्हा पुढं, मी आले माती घेऊन. अहो ताईसाहेब, का आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायला तुम्ही? अहो एवढं नटून थटून राणादाला कशाला पाठवायला लागलाय? राणादाचं इम्प्रेशन त्या मास्तरनीवर पडलं तर आजच्या आजच लगीन करून ती या घरला यायची की थोरली सून म्हणून. चंदे तुला अक्कलच नाहीये बघ. अगं बाई अंगावर किती बी झूल चढवली, शिंग रंगवली, गळ्यात घंटा बांधली, तरी बी बैल त्यो बैलच राहणार आहे ना ग. तू बघ ग चंदे, आज त्या बैलाला आम्ही असा काय सजवणार आहे, असा सजवणार आहे. इम्प्रेशन पाडायचं तर सोडच, पण त्याचा हाय नाही तो अडाणीपणा पण बाहेर पडणार आहे आज. तू अंजलीचा एकदम खास फ्रेंड आहे, चांगला मित्र. तिचा फेवरेट कलर तरी माहितीये, रंग कुठचे आवडते तिला ते. कल्पेश तू सांग मला, आयुष्यातला माझा सगळ्यात आनंदी क्षण कुठला? हाऊ आय नो. राणाजींना माहितीये